Good evening, friends. बघा, today we have learned English. मराठी मीडियमची मुलं लक्ष द्या. आपलं फर्स्ट युनिट कंप्लीट झालं आहे. सेकंड युनिट चालू करायचं आहे. 2.1 मध्ये पहिली कविता आहे. आज तुम्हाला थोडासाच अभ्यास आहे, पण त्याच्या आधी कवितेच्या आधी एक पेज नंबर 38 to 40 मी तुम्हाला लिहायला सांगितलं. बघा, त्याच्या आधी मॅसेज टाकला आहे मी तुम्हाला आज की 38 ते 40 आहे ना, ते वाचा व्यवस्थित. काय वाचा. पहिला टॉपिक जो दिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतो काय काय दिलेलं आहे. एक नमुना फॉर्म दिला आहे. तो भरायचे कौशल्य असतं, म्हणजे एक कला असते. कोणालाही भरता येत नाही शक्यतो. बरीच चांगली शिकलेली लोक पण फॉर्म भरायला त्यांना जमत नाही. त्याच्याकडे मागतात फॉर्म भरायला. आणि हे व्यावहारिक आहे. बरेच लोक आपल्याला पुढील व्यवहारात सुद्धा फॉर्म भरणं गरजेचं आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन लिहिता आलं पाहिजे, फॉर्म लिहिता आले पाहिजे, फॉर्म भरायचे कसे ते समजलं पाहिजे. आजकाल तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दुसऱ्या कोणाकडे जायला लागत नाही. तुम्हाला ज्या कंपनीमध्ये किंवा ज्या ठिकाणी जायचं असतं त्या ठिकाणी तुम्हाला, आता बघा 10वी नंतर तुमचं 11वी असणार. 11वीला तुम्हाला फॉर्म भरायला लागणार, ऑनलाईन फॉर्म भरायला लागणार. तुम्हाला बरंचसं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, वर्णन दिलेलं असतं, त्यानुसार आपल्याला ते लिहायचं असतं. बरोबर आहे. बरीचशी माहिती जी आपल्याला माहिती असते ती माहिती आपण आज त्याच्यामध्ये द्यायची असते. दुसऱ्या याच्यामध्ये काय द्यायचं आहे बघा, आपल्याला फॉर्म फिलअप करायचं आहे. म्हणजे प्रोसेसिंग कशी आहे ती दिलेली आहे त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, वैयक्तिक, व्यावसायिक, समजलं, इत्यादी सर्व प्रकारची आवश्यक माहिती आहे ना ती आपण जमा करून ठेवायची, जेणेकरून आपल्याला इथे स्टोअर करून ठेवायची, जेणेकरून आपल्याला पुढील आयुष्यामध्ये ती उपयोगी पडते. फॉर्ममध्ये भरण्याची नावं, तक्ते, पत्ते, संदर्भ, टेलिफोन, मोबाईल क्रमांक, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. नीट तपासून बघायला लागतात. कोणती माहिती द्यायची, कोणती नाही द्यायची, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये द्यायला लागतात. दुसऱ्या याच्यामध्ये वाचलात तर तुम्हाला एक वाचायचं आहे तुम्हीच, कारण तुम्ही 10वीला आहात. वाचायचं फक्त एक मी तुम्हाला सांगतोय, जनरली सांगतोय काय असेल. त्याच्यानंतर शेवटी बघा, तुम्हाला पेज नंबर 40 वरती ॲडमिशन फॉर्म दिलेले आहेत. ते फॉर्म भरा, स्वतः भरा, लिहा आणि मला पाठवा. कशा पद्धतीत लिहिले ते पाठवा मला आज ग्रुपवरती उद्यापर्यंत. ओके. सो वी हॅव स्टार्ट डाईंग स्लोली युनिट 2. तुम्हाला पोएम समजवताना स्टॅन्झा वाचणार आणि माझ्यासमोर नोट्स आहे. त्या नोट्समधला मी थोडक्यात तुम्हाला त्याचा अर्थ समजावून सांगणार. त्यातून इंग्लिशमधून सांगणार, मराठीतून पण सांगणार. लक्ष द्या. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर आपण प्रवास केला नसेल तर. इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचलत नाही तर. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, आयुष्यातला आवाज आपण जर ओळखायला शिकलो नाही. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःलाच प्राधान्य दिलं नाही तर, स्वतःची स्तुती केली नाही तर, यू स्टार्ट डाईंग स्लोली. हळूहळू तुमचं जीवन संपुष्टात येणार. आजची मुलं जी आहेत, ही आजची मुलं स्वतः फार कमी जगतात म्हणजे काय माहिती आहे का, लाईफ कमी जगतात. मरणारे सगळेच मरतात. बघा ना, आजकालची लहान मुलं त्यांच्या लहान वयात कमी खेळतात कमी, पण मोबाईल, कम्प्युटर आणि टी व्ही जास्त बघतात. शारीरिक दृष्टिकोन, शारीरिक खेळ जे आहेत ते फार कमी आहेत, मुलांचे आणि मुलींचे सुद्धा. मला आठवतं आम्ही लहान असेपर्यंत, जवळजवळ 8वी 9वी पर्यंत आमच्याबरोबर मुलं पण खेळायची, मुली पण खेळायच्या आमच्यासोबत. आमच्या इच्छा मुलीसुद्धा आमच्याबरोबर गोट्या, भवरे वगैरे खेळायच्या. आता नाही खेळत. इतिहास जमा झालाय. तुमचा अख्खा दिवस शाळा आणि क्लास आणि अभ्यास याच्यामध्ये जातो आणि टी व्ही बघण्यात आणि कम्प्युटर आणि मोबाईल बघण्यात जातो.
आमच्या आयुष्यातला शाळेतला अर्धा दिवस शाळेत जायचा, त्याच्यानंतरचा पूर्ण दिवस खेळण्यात जायचा, 1 ते 1.5 तास अभ्यासात जायचा. क्लास हा फंडाच नव्हता त्यावेळेस, क्लासचं फॅडच नव्हतं. असलं तरी ज्याच्याजवळ पैसे होते ते जायचे, कुठेतरी लांबवर असायचा एखादा क्लास. आणि आमची सिच्युएशन पण ती नव्हती, आम्ही तिथपर्यंत जाणार. म्हणजे ते कवी काय बोलतोय, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवास नाही केला, जर एखादी गोष्ट तुम्ही वाचली नाही, जर एखादा आपलं आयुष्य जे आहे, आपलं आयुष्य आपण जगलो नाही, मनासारखं जगलो नाही, स्वतःला महत्त्व दिलं नाही, स्वतःला ॲप्रिशिएट केलं नाही, स्वतःला अधिकाधिक महत्त्व दिलं नाही, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुमचं आयुष्य हळूहळू हळूहळू संपुष्टात येणार. when you kill your self esteem, when you kill your self esteem म्हणजे सेल्फ इस्टीम म्हणजे अ फिलिंग ऑफ बिंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटीज, सेल्फ रिस्पेक्ट. समजलं तुम्हाला काय? तुम्ही स्वतः फिलिंग अँड बिंग हॅपी युअर ओन कॅरेक्टर, तुम्ही स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न केला. तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या समाधानासाठी तुम्ही जगण्याचा प्रयत्न केला. स्वतःसाठी आनंदित राहिला. तुमच्यामध्ये चांगल्या ॲबिलिटीज आहेत, म्हणजे गुण आहेत, चांगले गुण आहेत, चांगली वैशिष्ट्य आहेत तुमच्यामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये, स्वतःच्या कर्तृत्वामध्ये. तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करता. येस, आय एम रिस्पेक्टिव्ह पर्सन. हो, तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करता, तुम्ही स्वतःचा आदर बाळगता. डोकावून बघा स्वतःच्या मनामध्ये की तुम्ही स्वतः किती स्वतःचा रिस्पेक्ट करता. when you do not let others help you, तुम्ही फक्त स्वतःच बघताय, कधीतरी दुसऱ्याची मदतच करत नाहीयेत. चांगल्या गोष्टीसाठी करा मदत, चांगल्या गोष्टीसाठी करा. तुमच्या बरोबर असलेल्या व्यक्तीने सांगितलं, जा रे बाबा तंबाखूची पुडी घेऊन ये. सरांनी सांगितलंय, शाळेत शिकवलंय दुसऱ्यांची मदत करायची, म्हणून तंबाखूची पुडी त्याला आणून देत आहे. इट्स अ बॅड थिंग. चांगली गोष्ट आहे का? नाही, इट्स बॅड थिंग. मदत करा ना, चांगल्या गोष्टीसाठी मदत करा. यू स्टार्ट डाईंग स्लोली. आणि जर कोणाची मदत केली नाही, तर जर तुम्ही स्वतःसाठीच जगत असाल, इतरांसाठी जगत नसाल, तर मात्र तुम्ही हळूहळू मृत्यूच्या जवळ आहात. त्या जगण्यात काही अर्थ नाही. डाईंग स्लोली म्हणजे या जगण्यात काही अर्थ नाही, स्वतःपुरतीच जर जगत असाल तर. इफ यू बिकम अ स्लाव ऑफ युअर हॅबिट्स. तुम्हाला माहिती आहे, जे लोक दारू पितात, जे लोक व्यसनाधीन असतात, काही लोकांना बरंच व्यसन, हॅबिट्स. नाही रे, मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमतच नाही. नाही रे, मला दारू पिल्याशिवाय कामच जमत नाही. नाही रे, संध्याकाळी कामावरून आल्यानंतर मला थोडीशी तरी लागते. अशा प्रकारची सवय करणारी जी व्यक्ती असते ना, ही व्यक्ती त्या व्यसनाची गुलाम बनते. स्लाव म्हणजे गुलाम. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स. रोज आपण एकाच मार्गाने जगत असतो. सकाळी उठायचं, शाळेतले लेक्चर अटेंड करायचे, दुपारी शाळेत यायचं, शाळेतून यायचं. आता लॉकडाऊन म्हणजे परिस्थिती वेगळी आहे, पण शाळा असताना जेवायचं, थोडा वेळ पडायचं, थोडा वेळ अभ्यास करायचा, क्लासला जायचं, क्लासवरून यायचं, क्लासचा अभ्यास, शाळेचा अभ्यास. थोडासा वेळ मिळाला की लगेच टी व्ही समोर राहायचं, नाही तर मोबाईल घ्यायचा आईवडिलांचा. तोपर्यंत मम्मी पप्पा कामावरून आलेले असतात, मोबाईल घ्यायचं, मोबाईल चालायचा. या सगळ्या गोष्टी पर्टिक्युलरली असतात. एकाच मार्गाने आपण जगत असतो. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुमचं हा जो मार्ग आहे, रोजचा जो दिनक्रम आहे, याच्यामध्ये बदल नाही केला,
थोडंसं वेगळं काही नाही केलं, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही रोज वेगवेगळ्या प्रकारचे कपडे नाही घातलेत तर, or you do not speak to those who don't know, जे तुम्हाला ओळखतच नाही त्यांच्याशी बोलला नाही तर, you start dying slowly. हळूहळू तुम्ही आयुष्य जगायचा तुम्हाला कंटाळा येणार. जी व्यक्ती अशी असते की जिला स्वतःला मध्येच गुंतून राहायला आवडतं, ती व्यक्ती कोणाचीच होत नाही. मला इथे काय सांगितलं माहिती काय, यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, म्हणजे आयुष्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे जगायला शिकला नाही तर, कलर म्हणजे काय, तुम्ही कलर अंगावर टाकून घेऊ नका किंवा कलरचे कपडे घालून फिरू नका, असं नाही. आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा जर तुम्ही आस्वाद घेतला नाही तर, माणसाने स्वतःला व्यसन कधीच बाळगायचं नाही. त्याचं आयुष्य एकाकी होतं. वेगवेगळं वेरियस, नेहमी काहीतरी वेगवेगळं करण्याचं शिका, वेगवेगळं करण्याचं, सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या, सगळ्या गोष्टीचा. रिअल फॅक्ट्स, सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा, तुम्हाला तुमचं जगणं वेगळं वाटेल, आनंददायी वाटेल. पाऊस सुंदर लागतोय बाहेर. कधीतरी त्या पावसात पण भिजायला जा. कोरोना चालू आहे, जाऊ नका. पण आता चालू आहे, नंतर कधीतरी भिजा रे. कधीतरी त्या चिखलात जाऊन खेळा, गुडघाभर चिखलामध्ये कधीतरी खेळा, कधीतरी नाचा. वेगळा आनंद मिळतो, फार वेगळा. तेवढंच नव्हे तर आयुष्यामध्ये प्रत्येक जे टप्पे आहेत ना, हे वेगवेगळ्या स्वरूपाचे जर तुम्हाला मिळाले तर आयुष्यामध्ये खरोखर तुम्ही आयुष्यात जगल्यासारखे वाटेल तुम्हाला. इफ यू अवॉइड फील पॅशन, जर तुम्ही अवॉइड केलात, टाळलात पॅशन, तुमचे एक नियमित सारखा असलेला तो छंद जर तुम्ही टाळलात, अँड देअर आर ट्युब्युलंट इमोशन्स, टर्ब्युलंट म्हणजे अनस्टेडी, जे अस्थिर आहे, असं तुमचं जे इमोशन आहे, भावना विवश होऊ नका. अरे हा असा बोलेल, तो तसा बोलेल, हा असं करतोय म्हणून मी तसं करू का, तो तसं करतोय म्हणून मी तसं करू का, माझा मोठा भाऊ असा वागतो म्हणून मी असं वागू का, माझी मोठी ताई अशी वागते म्हणून मी असं वागू का. तुम्हाला दुसरं नाही बनायचंय, तुम्हाला युनिक स्वतःच बनायचंय, हे लक्षात ठेवा. And there are turbulent emotions there which makes your eyes glisten. आणि जर असं तुम्ही जगलात ना तर तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळी चकाकी येईल, एक स्पार्कल, एक मनामध्ये नेहमी तुम्ही आनंदी राहाल. बघा जगून नेहमी तुम्ही आनंदी राहाल, नेहमी उत्साही राहाल. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, पण जर तुम्ही तुमचं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला नाही, वेन यू आर हॉट सॅटिस्फाय विथ युअर जॉब्स, जर तुम्हाला असं वाटलं अरे मला 1,00,000 रुपयाची नोकरी आहे, 1,00,000 रुपये पगार असलेली मला जर नोकरी आहे, मला एवढं मिळतं, मला एवढे पैसे मिळत आहेत, तर त्या 1,00,000 तुम्ही तुमचं आयुष्य सुद्धा खर्च करत असता. दिवसापासून सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही काम करत असता. का तर ते 1,00,000 मिळवासाठी. दॅट इज नॉट सॅटिस्फाईड. यू आर नॉट सॅटिस्फाईड. तेव्हा तुम्ही समाधानी नसता. When you are not satisfied with your jobs,
or with your love. If you do not risk what is safe for uncertain, if you do not go after a dream. बाळांनो, जर तुम्ही स्वप्न पाहिलीच नाहीत, जर तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केलाच नाही, तुम्ही रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही, जर अरे हे असं होईल ते तसं होईल, नको बाबा, नाही करून बघा. कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. आईने जर लहान एका बाळाला सांगितलं, बाळा त्या कुत्र्याचे शेपूट ओढू नको, तो तुला चावेल, तर मुलगा घाबरणाराच राहणार. पण आईला न जुमानता ते बाळ जर त्या कुत्र्याचं शेपूट ओढत असेल, तर तो मुलगा, आणि आई काही बोलत नसेल, म्हणजे ओरडायचं पण काही बोलत नसेल, तर तो मुलगा धीट होणार. आयुष्यामध्ये वेगळ्या अर्थाने जगणं शिकणार. सो टेकिंग अ रिस्क, प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क घ्यायला शिका, जबाबदारी स्वीकारायला शिका, तरच तुम्ही पुढे जाणार, अदरवाईज नॉट. इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ at least once in your lifetime, स्वतः एकदा तरी स्वतःहून जगायला बघा. एक टू रन अवे फ्रॉम द सेन्सिबल ॲडवाइस, सेन्सिबल, वाईज, फुल कॉमन सेन्स. कधीतरी एकटेच बसा, वेडेपणा नसतो हा. विचार करा, एखाद्या गोष्टीकडे समोर बघत, आपल्या घरामध्ये कुणी नाही आहे, आपण एकटं बसलो आहे, एखाद्या गोष्टीवर विचार करत बसा. त्या विचाराच्या सुरुवातीपासून सुरुवात करा, अगदी कुठपर्यंत तुम्ही पोचला तो विचार करा, आणि जिथे पोचलाय तिथे थांबा, आणि तिथून परत आपण कशापासून सुरुवात केली आहे इथपर्यंत या. फार समाधान वाटेल, फार समाधान तुम्हाला वाटेल त्याच्यामध्ये. पण एकटाशीच विचार करत बसलात आणि कुढत बसलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान वाटणार नाही. टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस हा तुमच्यासाठी एक योग्य सल्ला आहे. हुशार बनण्याचा प्रयत्न करा. हुशार बनण्यापेक्षा हुशारीने वागण्याचा प्रयत्न करा. काय बोललो समजलं? हुशार बनण्यापेक्षा हुशारीने वागण्याचा प्रयत्न करा. खऱ्या अर्थाने सुखी व्हा. खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये बरंच काही लाभेल. अभ्यासात हुशार होऊन चालत नाही बाळांनो, बऱ्याच गोष्टीत हुशार असायला लागतात. पण हो, अभ्यासाने शहाणपण येतं, अभ्यासाने शहाणपण येतं. इथे तुमची ही कविता संपली आहे. पॅब्लो नेरुडा याची ही कविता आहे. पुन्हा एकदा जर तुम्हाला कविता समजली नसेल तर पुन्हा रिवाइंड करा, व्हिडिओ पुन्हा बघा आणि लक्षात घ्या. लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की समजेल. याच्या खालचा वर्कशॉप सोडवण्याचा पण प्रयत्न करा. आज तुमचा हा एकच लेक्चर आहे. गेल्या रविवारी कोणाचं ग्रामर झालं नाही आहे, कारण त्यांना पण एक्झाम दिलेली, नाही तर तुम्हाला मी ग्रामरचा एक पोर्शन टाकला असता. ठीक आहे, धन्यवाद. आणि फीज भरा, ज्यांची फीज राहिली आहे प्लीज फीज भरा. नोट्स आहेत, नोट्स घेऊन जा. समजलं? थँक्यू.